निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून टोकाची टीका केली जाते, प्रचंड टीका केली गेली. आता हिंदुत्वाकडे देखील केली जाते. आता बघा, हे काल चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना तर कोणी भेटू शकतो आणि मुख्यमंत्री या राज्याचे प्रमुख आहेत. त्यांना विरोधी पक्षही भेटतो, विरोधी पक्षाचे इतर पक्षाचे नेतेही भेटतात. परंतु हे चित्र बघितल्यानंतर टोकाची टीका करणारे, अगदी संपवण्याची भाषा करणारे जी असतील, मी असेल, आणखी काही भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, यांना जेलमध्ये टाकण्याचं जे कारस्थान केलं गेलं ते तर जगजाहीर आहे. परंतु आता देखील त्यांना एवढं लोकसभेच्या विजयानंतर एवढे हुरळून गेले होते की त्यांनी मंत्रिमंडळाचं वाटपही केलं होतं आणि म्हणाले आम्ही तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये टाकू. आता जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये आणि ते एक आमूलाग्र बदल झालेला दिसतोय, चांगली गोष्ट आहे. आणि त्याला मी म्हणेन देवेंद्रजींना भेटणं काही गैर नाहीये, मुख्यमंत्री आहेत, पण ह्याला भेट आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी घरी थेट अशी परंपरा आहे. काही मन की बात झाली असं म्हणतात, काही मन की बात झाली. दुसरी गोष्ट खरं म्हणजे हे ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे आरोप करतायत विरोधी पक्ष, त्यांनी सभागृहात बोललं पाहिजे, सभागृहामध्ये आपली मतं मांडली पाहिजे. सभागृह कशाला आहे? हे अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये लोकांच्या समस्या आणि लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहे आणि त्याला सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे. परंतु फक्त बाहेर नौटंकी करायची, पायऱ्यांवर बसून रोज त्याचं तुम्ही काय म्हणतो त्याला, रोज तुम्ही ते दाखवता आणि त्याच्यातच त्यांनी समाधान मानलेलं आहे. आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे, अधिवेशन हे फार महत्वाचं असतं. हे अधिवेशन विदर्भात आहे, विदर्भाच्या लोकांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षाने मांडलं पाहिजे. सरकारने विदर्भासाठी काय काय केलं ते मी आता सांगत नाही, परंतु विदर्भाला देखील खूप मोठ्या प्रमाणावर 2.5 वर्ष न्याय